आज मी इथे तुमच्यासाठी अमूल फ्रेश क्रीमची रेसिपी घेऊन आले आहे। हे फ्रेश क्रीम अगदी साध्या साहित्यात बनवून होते। हे फ्रेश क्रीम तुम्ही भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये, आईस्क्रीम बनवण्यासाठी, डेझर्ट बनवण्यासाठी, चॉकलेट गनाश बनवण्यासाठी, केक बनवण्यासाठी वापरू शकता। ही फ्रेश क्रीम घरच्या साहित्यात बिना झंझट अगदी अमूलसारखी एकदम क्रीमी आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीची कशी बनवायची ते मी इथे दाखवले आहे। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीची अशी ही फ्रेश क्रीम तयार झालेली आहे। नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अमूलसारखी होममेड फ्रेश क्रीम कसं बनवायचं हे बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे। या इथे मी 2 लिटर दूध तापवून थंड करून घेतलं होतं आणि त्यावरती जी साय जमा झालेली होती ती मी इथे काढून घेतलेली आहे। तुम्ही दूध गरम करून 3 ते 4 तास थंड करून किंवा अगदी रात्रभर थंड झाल्यावर किंवा 3 ते 4 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून यावरती जी साय जमा होते ती आपण या इथे काढून घ्यायची आहे। फक्त साय घेताना पातेल्याच्या बाजूला जी साय लागलेली आहे ती न काढता फक्त मधली साय आपल्याला इथे वापरायची आहे। आता क्रीम बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये मी ही सर्व साय घालून घेणार आहे। फक्त आपल्याला साय 1 किंवा 2 दिवसाचीच वापरायची आहे। जास्त दिवसाची साय आपल्याला क्रीमसाठी वापरायची नाही। आता हे मी मिक्सरमध्ये घालून झालेलं आहे। आता यामध्ये मी 3 ते 4 चमचे दूध घालून घेणार आहे। हे दूधही आपल्याला पूर्ण थंड असं वापरायचं आहे। जर 1 वाटी साय असेल तर त्यासाठी पाव वाटी दूध आपल्याला लागणार आहे। आता हे घालून झालेलं आहे। आता मिक्सरचं झाकण लावूया आणि याला पल्स मोडवरती आपल्याला 4 ते 5 वेळा फिरवून घ्यायचं आहे। मिक्सर एकसारखं न चालवता पल्स मोडवरतीच याला आपल्याला 4 ते 5 वेळा फिरवून घ्यायचं आहे। हे पल्स मोडवरती आपल्याला 4 ते 5 वेळाच फिरवून घ्यायचं आहे। त्यापेक्षा जास्त वेळा फिरवलं तर यातून लोणी बाजूला होऊ शकतो। आता हे मी फिरवून घेते। हे मी 4 ते 5 वेळा पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे। हे तयार झालं आपलं होममेड फ्रेश क्रीम। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याला आलेली आहे। तसंच हे जास्त क्रीमीही झालेलं आहे। हे क्रीम बनवण्यासाठी तुम्ही मिक्सरचं भांडं, हँड मिक्सर किंवा इलेक्ट्रिक बीटरही वापरू शकता आणि असं परफेक्ट असं होममेड फ्रेश क्रीम तुम्ही घरी बनवू शकता। अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आणि क्रीमी असं आपलं होममेड फ्रेश क्रीम तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता यापासून तुम्ही वेगवेगळे डिशेसही बनवू शकता। हे तयार झालं आपलं अमूलसारखं होममेड फ्रेश क्रीम तयार। ही रेसिपी तुम्हीही घरी ट्राय करा आणि यापासून वेगवेगळे डिशेस नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज टेस्टी किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही दाबा। त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा। बाय बाय।